आज काय स्पेशल? हाय, ब्रेक नंतर रामबंधू आज काय स्पेशल मध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं मनापासून स्वागत. आता आपण जी रेसिपी करणार आहोत ना, ती काय करणार आहोत, कशी करणार आहोत ह्याच्याबद्दल मी खरंच काहीही बोलत नाही, कारण फक्त या रेसिपीचं नाव ऐकता क्षणीच मी चाट पडले. मला वाटतं कल्याणीच सांगेल त्या रेसिपी बद्दल. हाय कल्याणी. हाय. रेसिपीचं नाव सांग सगळ्यांना, आपल्या प्रेक्षकांना. रेसिपीचं नाव आहे चॉकलेटचे दिवे. यासाठी आपण घेणार आहोत बिस्किटांचा चुरा, आयसिंग शुगर, कोको पावडर, मिल्क पावडर, चॉकलेट सॉस आणि हे क्रीम आहे. क्रीम म्हणजे आपण हे क्रीम फेटून त्याच्यामध्ये पिठी साखर घालून ते पूर्णपणे फेटून ते फ्रीजमध्ये सेट केलेले आहे. अच्छा अच्छा. आणि त्याचे आपण वाती तयार करणार आहोत त्याच्या. बरं, ओके. सो करूया सुरुवात. मला तर आवड नाही एनिवेज. करता आधी आपण बिस्किटांचा चुरा घेऊया. ही रेसिपी मी माझी एक मैत्रीण आहे पल्लवी माने म्हणून, तर तिच्याकडे मी गेले होते आणि त्यावेळेला तिच्या सासऱ्यांचा 75वा वाढदिवस होता. बरं. तर त्यावेळेला तिने हे दिवे तिथे केलेले होते आणि आम्हाला तिने खायला दिले. तर तेव्हा मला इतके ते दिवे आवडले, मी म्हटलं नाही म्हणून मी तेव्हा तिला लगेच विचारून घेतले आणि मी करून बघितले घरी. तर ते खरंच खूपच छान लागत होते. ओके. ही मिल्क पावडर आहे, थोडी मिल्क पावडर त्याच्यामध्ये घालायची. मिल्क पावडर वगैरे अशी बाहेर ठेवून लगेच ती अशी घट्ट होते, कडक होते. त्याच्यानंतर ही कोको पावडर आहे. प्रमाण काय आहे ह्या सगळ्याचं? साधारण 2 मोठे चमचे आपण चुरा घेतलेला आहे. तर अर्धा चमचा मिल्क पावडर घेतली, अर्धा चमचा कोको पावडर. बर. आणि ही आयसिंग शुगर आहे. आयसिंग शुगर मात्र अगदी थोडीशी घ्यायची, कारण आपण त्याच्यावरती चॉकलेट सॉस टाकणार आहोत आणि क्रीम पण टाकणार. क्रीम मध्ये पण साखर आहे, बरोबर. मग ते खूपच गोड गोड होतं तोंडामध्ये, त्याच्यामुळे आयसिंग शुगर ही अगदीच थोडीशी घ्यायची. ह्याच्याकरता मला थोडंसं पाणी लागेल. हे आपण पाण्यामध्ये सुद्धा मिक्स करू शकतो, किंवा ह्याच्यात आपल्याला दूध घालायचं असेल तर आपण दुधामध्येही हे मिक्स करू शकतो. हे चांगलं मळून घ्यायचं, म्हणजे त्याचे दिवे आपल्याला वळता चांगले येतील. जितकं जास्त मळू तेवढे दिवे चांगले जास्त वळता येतात. हे आता आपलं चांगलं मळून झालेलं आहे. तर ह्याचे आपण दिवे करूयात. मला खरंच उत्सुकता लागली की कसं दिसेल ते. ह्याच्या आधी आपण एक पारी करून घेतली, त्याची ही अशी वाटी करायची. जरा त्या वाटीला दिव्याचा आकार द्यायचा. आजकाल आपण बाजारामध्ये पणत्यांचे वेगवेगळे आकार बघतो. मी त्याला हे असं वेगवेगळे थोडे थोडेसे हे केलेले असतात आकार, तसेही आकार आपण त्याला थोडेसे देऊ शकतो. इतकं परफेक्शन येण्यासाठी ते प्रमाण आणि ती कणिक पण व्यवस्थित मळली गेली पाहिजे, मला वाटतं. आणि आता ह्याच्यामध्ये आपण आधी हा चॉकलेट सॉस घेऊ. हा चॉकलेट सॉस आपण तेल म्हणून वापरणार आहोत. वाव, तेल दिसलं पाहिजे त्याच्यामध्ये. सही. छोटा चमचा घे. चॉकलेटची चव पण लगेच लागते. आणि आता याच्यावरती आपण वात करणार आहोत. हे क्रीम जे घेतलेलं आहे ते कोनमध्ये क्रीम एकत्र करून घेतलंय, भरून घेतलंय. मस्त.
आता ह्याला जर आपल्याला आणखीन डेकोरेशन काही करायचं असेल म्हणजे ते पेटते दिवे जर वाटायचे असतील तर आपण ह्याच्यामध्ये ह्या क्रीम मध्ये जिलबीचा रंग मिक्स करून तो त्या पिवळ्या रंगाचे वाती सुद्धा इथे ह्याच्या कोपऱ्यावरती लावू शकतो. अरे हो, मस्त वाटेल. हे झाले आपले चॉकलेटचे दिवे तयार. थँक्यू. आता वेळ झाली आहे ऑफकोर्स छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा रामबंधू आज काय स्पेशल. प्लॅस्टिकचा कमीत कमी वापर करणं हे आपल्या पर्यावरणासाठी अतिशय गरजेचं आहे आणि नक्कीच ही आपल्या सगळ्यांवरती एक खूप मोठी जबाबदारी सुद्धा आहे. आणि हीच जबाबदारी पार पाडण्यासाठी आम्ही आमच्या कार्यक्रमात तुम्हाला दाखवतोय पेपर बॅग्स. आज काय स्पेशल.